नमस्कार, स्वाती रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहूया हिवाळ्यात डिंकाचे लाडू हवेच परफेक्ट आणि पारंपरिक उत्कृष्ट लाडूसाठी रेसिपी आपण पाहूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेथीचे लाडू पाहिले आणि ह्युमिनिटी बूस्टर डिंक लाडू अर्थात थंडीतील खाऊची खादाडी। तर चला स्टार्ट करूया आपण रेसिपीला। लहानपणी आई म्हणायची, अरे खाऊन घ्या सगळे आता या थंडीमध्ये, आत्ता खाल्लं की अंगी लागतं, वर्षभर उपयोगाला येईल आणि मग तुमच्या शरीराला पचवायची ताकद येईल, परत तुम्हाला ह्युमिनिटी सिस्टम वाढतं आणि रोगप्रतिकारशक्ती आपल्या शरीराची वाढते आणि त्यामुळे आपण रोगांशी आणि पोल्युशनशी मुकाबला पण करू शकतो। आईची माया वेगळीच असते ना। तर चला पाहूया आपण आईची रेसिपी। सर्वप्रथम इथं मी 1 किलो खारीक घेतलेली आहे आणि सगळी खारीक आपण फोडून घेतली, म्हणजे बिया वेगळ्या करून घेतलेल्या आहे। 1 किलो खारीक घेतला आहे आपण इथं। त्यानंतर आपल्याला 1 किलो खोबरं घ्यायचं आहे। 1 किलो खारीक आणि 1 किलो खोबऱ्याचं आपण प्रमाण घेतलेलं आहे इथं। खोबऱ्याचे पण आपण बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि हे खारीक खोबरं मी दळून आणलेलं आहे, म्हणजे हे आपण उन्हात वाळवलेलं आहे खारीक आणि त्यानंतर आपण दोन्ही गिरणीवरून दळून आणलेलं आहे। तर आता त्याची आपण पेस्ट बघूया। हे पहा मी दळून आणलेलं आहे असं। त्यानंतर उडदाची डाळ धुवून मी उन्हामध्ये वाळवली, नंतर त्याला भाजून घेतलेलं आहे आणि उडदाची डाळ पण आपण दळून आणायची आहे। उडदाची डाळ पण याला आपण 1 किलो घेतलेली आहे। आपण आता 1 किलो साखर घेणार आहोत। साखर आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि साखरेचं प्रमाण आपलं 1 किलोचं आहे। 1 किलो खारीक खोबरं, 1 किलो उडदाची डाळ आणि 1 किलो साखर आपण इथं घेतलेली आहे। ती पण आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आता सगळं आपलं जे आहे बारीक झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला डिंक आपल्याला घ्यायचा 250 ग्रॅम आणि तो आपल्याला तळून घ्यायचा। तुम्ही तेलात तळू शकतात किंवा तुपात तळू शकता। मी इथं तेलात तळलेला आहे करडीच्या। तर आपण डिंक तळून घेतलेला आहे छान असा आणि आपला डिंक जो आपण आहे तो नायलॉनच्या साबुदाण्यासारखा तळून घ्यायचा आहे आणि त्याला नंतर थंड होऊ द्यायचं आणि ते मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण बदाम घेतले 250 ग्रॅम, ती पण आपण बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमधून। नंतर काजू 250 ग्रॅम, ते पण आपण मिक्सरमधून बारीक करून घेतले। नंतर गोड आंबी पण आपण याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ती पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली पेस्ट आहे। आता हे सगळे जे आहे उडदाची डाळ, त्यानंतर साखर, त्यानंतर खारीक खोबऱ्याची पेस्ट, सगळं जे आहे मी तुम्हाला दाखवत आहे की आपण सगळं बारीक करून आधी घेतलेलं आहे। खारीक खोबरं मी जास्त बारीक नाही दळलेलं, थोडंसं आपण जाडसर ठेवलेलं आहे त्याची पेस्ट। गोडांबी पण आपण बारीक करून घेतलेली। सगळ्यांचं मी तुम्हाला बारीक केलेल्याचं दाखवत आहे। बदाम, त्यानंतर काजू आपण बारीक करून घेतलेले आहे आणि त्यानंतर डिंक। अशा प्रकारे आपण सगळ्या ज्या गोष्टी आपण लाडूमध्ये टाकणार आहोत सगळं आपण बारीक करून घेतलेल्या। आता 1 किलो तूप आहे ते आपण गरम करून घेऊया। तूप आपण गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तूप। पहिले सगळं आपण ॲड करून घेतलेलं आहे, खारीक खोबरं, काजू, बदाम, गोडांबी, उडदाची डाळ, साखर आणि आता आपण याच्यामध्ये तूप टाकणार आहोत आणि तूप टाकल्यानंतर आपल्याला लाडू बांधायला सुरुवात करायची आहे आणि छोटे छोटे आपले छान असे लाडू बांधायला आपण स्टार्ट करूया। आता याच्यामध्ये गरम झालेलं तूप मी ॲड करत आहे आणि आपण हे एकजीव करून घेऊया सगळं आणि आपले छान असे लाडू तयार झाले आहेत।
तयार मिश्रणाचे लाडू वळून झाले आहे. सगळे लाडू वळून घेतले आपण. पौष्टिक डिंकाचे असे लाडू आपण सर्व करू शकतो. रोज सकाळी उठल्यानंतर थंडीच्या दिवसात एक लाडू खाल्ला की आपल्याला दिवसाची सुरुवात आपली छान अशी पौष्टिक आणि ह्युमिनिटी बूस्टरसोबत सुरुवात करूया. आणि सगळ्यांना कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.